सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तर्फे संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्षनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम. याबाबत अधिकृत वृत्त अशी की आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता हिरेभवन येथील सभागृहात सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तर्फे संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्षनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद आणि सहकारी अहिल्यानगर व प्रबोधनकार इंजिनियर पवन महाराज दवंडे व सहकलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी श्री संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती निमित्त या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तर समाज प्रबोधनपर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर तर कार्यक्रमासाठी या ठिकाणी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम पार पडला. तर प्रसंगी सुरुवातीला संत गाडगे महाराज यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ॲडव्होकेट बापूसाहेब SM पाटील, अरविंद पाकले, NP पवार, रवींद्र निकम सर, कृष्णा शिंदे, दिलीप गवडी, गणेश परदेशी, अमोल गायकवाड, अतुल निकम, आप्पा खताळ, सुरेश चत्रे, MK पाटील, प्राध्यापक रंजनी मुंगसे, इंजिनियर विजय मंगडे, इंजिनियर सिद्धांत मंगडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तर यावेळी या कार्यक्रमासाठी मुख्य समन्वयक विनोदजी ढगे, इंजिनियर सिद्धांत मंगडे, सचिन महाजन, मोहित पाटील, अरविंद पाटील यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडला. तर मोठ्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक उपस्थित होते. बुद्धीवरती साचलेला कचरा निर्मळ करायचा आहे. नाही निर्मळ जीवन अरे काय करेल साबण, या साबणाने जाईल आपला मन अंगाचा वरचा, पण अंतरंगातला मळ जर हलवायचा असेल तर संत गाडगे बाबांचे प्रबोधन विचार खरं महत्वाचे आहे. आणि म्हणून चार युगाची काठी पोतळी कशा उतार खेळ पर्वणी, सोहम शब्द बोले चोखणी, माझा शकुन सांगे हा गडी मान. कुठला शकुन सांगितला? आणि निर्गुण निराकार दादा अरे माहूर माझे गाव, शकुन सांगावया अरे हमारी 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 माझे गाव. घटनेत तुम्ही वाचले एवढे दुर्घटना. माझ्याकडे मास्तरने शाळेने राजीनामा दिला,
संत गाडगे महाराजांविषयी त्यांचं नाव ऐकून गुळाकडे मुंगळे धावावे जसे आपण इथं आलात म्हणून आपल्या सर्वांना नमस्कार करते. या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या सर्वांना मी आदराने नमस्कार करते. आणि विशेष म्हणजे भगवान बुद्धांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आलेला विचार, संत कबीर, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी आणि संत गाडगे महाराज यांनी जिवंत ठेवलेली एक प्रबोधनाची परंपरा आज 150 वर्ष राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या या जयंतीला होत आहे. आणि तो कार्यक्रम आपण सर्वांच्या सहभागाने अत्यंत चांगल्या रीतीने आदरणीय विनोदजी ढगे सर यांनी आयोजन केलं. आणि आपल्यासमोर हा सुंदर कार्यक्रम, शब्द त्याच्याही पलीकडे आणि अंतःकरण ज्याला म्हणतात त्याच्याही मनातल्या कोपीमध्ये साठवून ठेवावा असा हृदयंगम कार्यक्रम सर आपण आयोजित केलेला आहे. असला तरी मी काम शासनाचं करतोय का मी माझं काम करतोय हा फार महत्त्वाचा फरक यामध्ये आहे. आपण आपलं काम समजून करत आहात म्हणून सुरुवातीलाच मी आपले आभारही व्यक्त करते. गाडगे बाबांवर बोलण्यासारखं खूप आहे, वेळेअभावी मी ते बोलत नाही आहे. फक्त एक विनंती करेल की बहुआयामी व्यक्तिमत्व, प्रबोधनकार म्हणावं का लोकसंस्कृतीचे उपासक म्हणावं का गाडगे बाबांना कोणत्या शब्दाने बोलावं, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक म्हणा, आर्थिक म्हणा, प्रत्येक गोष्ट जर आपण तिथे लावून बघितली तर महात्मा फुलेंचं सत्यशोधकाचं काम पुढे आणणारे गाडगे बाबा दिसतात. बाबासाहेबांनी अरे माणसाला माणूस म्हणून जगवा हे सांगणारे विचार रुजविणारे गाडगे बाबा दिसतात. संत साहित्याची चळवळ म्हटली तर तिथं या चळवळीचे मान साहित्यिक गाडगे बाबा आपल्याला दिसतात. कोणकोणत्या शब्दात, कोणकोणत्या रूपात आणि सर्वांच्या पलीकडे करूनही मी त्यातला नाही, माय बाप हो तुम्ही शिकलेले लोक असे म्हणणारे गाडगे बाबा आणि हात जोडणारे बाबा. प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरात गेल्यानंतर जिथं चपला काढतात तिथं बसणारे बाबा. प्रबोधनकार ठाकरे म्हटले बाबा आपली जागा तिथे नाही, या नाहीजी तुम्ही शिकले सवरलेले लोक असं म्हणून ह्या विद्येची अवहेलना न करताना ती लोकांपर्यंत पोहोचवणारे गाडगे बाबा. कोणकोणत्या शब्दात आपण तो कार्यक्रम घेणार होतो की आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मुंसे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सिद्धार्थला विनंती करेन की आपण मुंसे मॅडमचं मित्र आहेत, आम्ही दोघे एकाच गावचे आहात, त्यामुळं एक विशेष जिव्हाळा आमच्या मनामध्ये असतो. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला पुढचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहेच आहे, पण आजच्या या कार्यक्रमाचं हमीजींचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो अतुलजी निकम यांना. कारण कलारसिक माणूस आहे, कलाकारांना उत्तेजन देणारा माणूस आहे आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अनेक युवक घडवणारा व्यक्तिमत्व म्हणजे नेहरू युवा केंद्राचे जे स्टेट डायरेक्टर राहून गेलेले आहेत. म्हणून युवा विभागाच्या अधिकाऱ्याला एका युवा कलाकाराचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि